हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. जर जीव प्यारा असेल तर लवकर आल्या पावली परत जा आणि तुझी अशी अवस्था करेन जशी मी माझ्या शत्रूंची करतो. विराज, माझं बाळ सुखी राहा बेटा. तू आलास. बाबा, मी समाजसेवा करेन. ज्या लोकांना न्याय मिळत नाही त्यांना मी न्याय देईन. माझा दिनू उपाशी राहील हे मला अजिबात आवडत नाही. याचा काय अर्थ आहे? कोणा दुसऱ्याच्या चुकीमुळे तू का जास्त मेहनत करशील? विराज बेटा, तू पण नाश्ता करून घे बेटा. विराज बेटा, तू पण नाश्ता करून घे बेटा. विराज, मला सांग, काम कसं चालू आहे? बरं चाललंय. मला असं समजलं का पहिले कामात काहीतरी गडबड झाली. पण मला माहित होत का जिथं माझा इराज असेल तिथं काय बी त्रास नाही. तुझी आई उगाच काळजी करत राहते. विराज, आम्ही शहरात एक जागा बघितली. तशी तर बिल्डर कडून आम्ही ती जागा विकत घेतली, पण काही लोक तिथं वस्ती बनवून राहायला लागले. आणि ते पाण्याचं आणि विजेचं बिलही भरतायत. त्यामुळं कायद्यानं आपण त्यांना काय नाही करू शकत. म्हणून मला वाटतं की तू काही करून ती जागा रिकामी करून दे. विशाल तुला याबाबत बाकीचं सांगेल. पण ऐक, मला कोणत्याही परिस्थितीत ती जागा पाहिजे. ठीक आहे बाबा. देनू, मला बी जरा मंदिरात सोडून दे बघू. उद्या पौर्णिमा आहे ना, गुरुजीसनी काही गोष्टी विचारायचे. चल आई. आई बस. आई, नाश्ता केलास का तू? की मग आजीच्या टोमण्यानीच पोट भरलंय तुझं? आम्हाला भूक नाही बेटा. आई, आजीचा स्वभाव माहिती आहे तुला. हे काही पहिल्यांदा नाहीये आज. आजी बोलून निघून जाते आणि मग तू काहीच खात नाहीस. तब्येत कोणाची बिघडणार आहे? तुझीच ना. चल बघू, नाश्ता कर.
बेटा मला खरंच भूक नाहीये. ठीक आहे आई, जर तुला भूक नाहीये तर मलाही नाश्ता नाही करायचा. अरे विराज, आम्ही नाश्ता करून घेऊ. ठीक आहे आई, नेहमी तू खाऊ घालतेस ना मला तुझ्या हाताने, आज मी खाऊ घालेन तुला माझ्या हाताने. अरे पण आम्ही खाऊन घेऊ बेटा. हो घे आता. हे काय रे दादा, एक तर तू इतक्या दिवसांनी घरी आलास आणि वरून आल्यावर माझ्याशी न बोललास ना काही विचारलंस, बस येऊन इथे बसलायस. सगळं ठीक तर दिसतंय, ह्यात विचारण्यासारखं काय आहे? आहे ना, कितीतरी गोष्टी आहेत. तू मला हे विचारायला हवंस की चिमणे पॉकेट मनी करता अजून पैसे हवेत का, किंवा मग आईस्क्रीम खायला कुठे जायचंय का, किंवा मग हे विचारायला हवं की तुला काय काय हवंय, एखादा नवीन ड्रेस हवाय की नाही. पण तू आहेस की तू मला हे सगळं का विचारशील, कारण मी तुझी कोणीच नाहीये ना. रागिणी, आई का तुझ्या दादाला त्रास देतेस? आई तू पण ना, बघ ना, दादा किती दिवसांनी आलाय पण माझ्याशी एक शब्दही बोलत नाही. आणि तू पण ना दादाला ओरडण्याऐवजी मलाच ओरडतीयस. आम्ही ओरडत नाहीये, आम्ही तर फक्त विचारतोय. आई बोलू दे चिमणीला, ऐकायला छान वाटतंय. तुला आता माझी गरज कुठे आहे, तुझा लाडका मुलगा जो आलाय. तुझं नाटक बंद नाही होणार हा. 24 तास रेडिओ ऑनच असतो. बरं आई, आपल्या चिमणीची तयारी वगैरे सुरू केली की नाही? कुठली तयारी विराज? आई तुला तर माहितीये की चिमणीला कपडे पसंत करायला किती वेळ लागतो ते. नाहीतर असं व्हायचं की विशाल मांडवात जायला निघालाय आणि चिमणी अजून आपली कपडेच निवडते. आणि तसंही आता लग्नाला किती दिवस उरले. अगं माझा तर अजून विश्वास बसत नाहीये की आपला विशाल इतका मोठा झालाय की त्याचं लग्न होतंय. विराज, विशालचं लग्न नाही होतंय. सुकन्या आमच्या कन्या. विराज, विशालचं लग्न नाही होतंय. हो विराज, विशालचं लग्न मोडलंय. पण का आई? कारण पूजाच्या घरच्यांना कळलं की आपला व्यवसाय जितका वैध आहे तितकाच अवैध. साखरपुडा झाल्यावर त्यांच्याकडून पूजाचा भाऊ आला होता अपूर्व, आणि त्याने इथे येऊन. तुम्हाला काय वाटलं, तुमच्या गोड गोड बोलण्यावर मी किंवा माझं कुटुंब फसू शकेल, किंवा मी स्वतः तुमच्या या पैशांना भुलून माझ्या बहिणीला तुमच्याकडे पाठवेन स्वतः? दीनानाथजी, आम्ही तर एवढं मोठं पाऊल उचललं की तुमच्यावर विश्वास ठेवून माझ्या बहिणीचं लग्न करणार होतो, ते पण तुमच्या मुलाशी अगदी व्यवस्थित. पण तुम्ही एकदा देखील विचार नाही केलात हा की तुम्हाला तुमच्याबद्दल सगळं आम्हाला खरं खरं सांगितलं पाहिजे. मी माझ्या बहिणीला या घरात कधीच पाऊल नाही ठेवू देणार, ज्या घरातली प्रत्येक वीट ही काळ्या पैशांची असेल. तुमच्या मुलाशी लग्न करण्यापेक्षा तर मी माझ्या बहिणीला आजन्म माझ्या घरात अशीच ठेवून देईन.
माझ्या बहिणीशी तुमच्या मुलाबरोबर असलेलं नातं मी कायमचं, अगदी कायमचं तोडून टाकतोय. आम्हाला मान्य आहे की अपूर्वाला खूप वाईट वाटलं, पण त्याने आपल्या घरी येऊन तुझ्या बाबांचा अपमान केला. ते खूप चुकीचं होतं. आई, पण त्याची हिम्मत कशी झाली बाबांशी असं बोलण्याची? आम्ही त्याच्यापासून सत्य लपवलं होतं, म्हणून अपूर्व खूप चिडला होता. बहुतेक तो विसरला की मोठ्यांशी कसं बोलतात. काहीही असो आई, मी अपूर्वाला या चुकी करता कधीच माफ नाही करू शकत. मी आता या क्षणी जाऊन त्याला विचारतो. थांब विराज, तुला अपूर्वाच्या घरी जायची काहीच गरज नाहीये. तुझ्या बाबांना जे योग्य वाटेल ते करतील. तुला मध्ये पडण्याची काहीच गरज नाहीये विराज. हे काय बोलतेस आई? अपूर्व आपल्या घरी येतो, बाबांना वेडवाकडं बोलून निघून जातो, आणि मी हे सगळं कळूनही गप्प बसून राहू? नाही आई, मी असं नाही करू शकत. तू पण तीच चूक करायला निघालायस जी अपूर्वने केली. तो रागात येऊन वाटेल ते बोलला, आणि आता तूही तिथे जाऊन रागात नको ते बोलशील. नको विराज, हे सगळं ठीक नाहीये बेटा. तू शांत हो आणि मी काय सांगते ते ऐक. आता त्यांच्याकडे जाण्यात काहीच अर्थ नाहीये विराज. तुझे बाबा या समस्येवर स्वतःच तोडगा काढतील. जर त्यांना वाटलं की तू तिथे जाण्याची गरज आहे, तर बेटा तुला जे करायचंय ते कर. ठीक आहे? ठीक आहे आई, फक्त तू म्हणतेस म्हणून मी तिथे जात नाहीये. पण जर कधी अपूर्व आणि मी समोरासमोर आलो तर मी त्याचा या अपमानाबद्दल बदला नक्की घेईन. सुकन्या आमच्या कन्या. माझ्या नजरेतून कधी काय बी सुटत नाही दिनू. मी तुला सांगितलं होतं ना की म्या पूजाच्या डोळ्यात पैशाची हाव बघितलीये, आणि ती हे लगीन मोडलं म्हणून लय दुखी आहे. तुला कसं कळलं आई? तू मला विचारतोयस? अरे कबूल कर दिनू, तुझी आईज जे सांगतेय तेच खरं हाय. पूजा तर ईशालशीच लगीन करते म्हणते, बस तिचा भाव ऐकत नाहीये. होऊ शकतं आई, तुझं म्हणणं खरं असेलही, पण मी हे लग्न तेव्हाच होऊ देईन जेव्हा अपूर्व इथं येऊन आमची माफी मागल. नाहीतर हे लग्न आम्ही नाही होऊ देणार. रागावून काय बी होत नाही, कारण की आपलं पारड लय जड नाहीये. कदाचित आई तू खरं बोलतेस, पण मला माहितीये की ज्या प्रकारची कामं आपण करतो आणि ज्या प्रकारे सुरुवातीच्या दिवसात आपण पैसे कमवले ते लोकांच्या नजरेत चुकीचं आहे. त्याचमुळं आपल्या मुलांकरता चांगल्या घरातून स्थळ येत नाहीत. पण आई, आपण इतके रसातळाला नाही गेलोय की जो माणूस आमच्या घरी येऊन आमचा अपमान करतो आम्ही त्याच्याच बहिणीला या घरात आणावं. ही तर मानपानाची काय बी गोष्ट नाहीये दिनू. ही तर गोष्ट आहे आपल्या अपमानाचा बदला घ्यायची, आणि आपल्याला हे विसरून चालणार नाही का
अपूर्वच घरानं लय चांगलं आहे आणि त्यांच्या लेकीला पूजाला आपला ईशा लय पसंत आहे. म्हणून एखादा असा रस्ता काढ की आपल्या अपमानाचा बदला बी घेता येईल आणि पूजा या घरात सून बनून येईल. जर असं झालं आई तर आम्हाला खूप आनंद होईल. कारण आजवर कोणाचीच हिंमत नाही झाली की दीनानाथच्या समोर मोठ्या आवाजात बोलण्याची. पण अपूर्वने ही हिंमत केली हे मी कधीच नाही विसरणार. म्हणूनच माझी इच्छा आहे दिनू की अपूर्वला त्याच्या करणीची अशी शिक्षा भेटावी की तो आयुष्यात कधी इसरायल नाही पाहिजे की तुझ्या समोर थोबाड उघडायची काय शिक्षा असते. जर असं झालं आई तर माझ्या काळजातली आग थंड होईल. कारण आम्ही अपूर्वनं केलेला अपमान एवढाच करता सहन केला की आमच्या मनात होतं की कधी ना कधी त्याला त्याच्या चुकीची जाणीव होईल आणि तो आमची माफी मागायला येईल. पण त्याने जर आमची माफी नाही मागितली तर आमची कायमची झोपच उडायची. दिनू तू आता चादर ओढून निवांत झोप मस्त. कारण का झोप तर आता अपूर्वची उडेल. कारण की अपूर्वची बहीण पूजा आपल्या ईशाल संग लगीन करीन म्हणते आणि लगीन झाल्यानंतर पूजाच्या हातानं आपण अपूर्वच्या नाकात दोर टाकून वडू. तू बस बघत राहा. सुकन्या आमच्या कन्या. काय झालं छोटू? ना तू सकाळचा चहा विचारला ना नाश्ता मागितला. समद बरं आहे ना? सगळंच जर बरं असतं तर मी तुला असा वैतागलेला दिसलो असतो का? काय झालं बाबू? आजी, तू म्हणाली होतीस की वेळ पाहून तू बाबांशी माझ्या आणि पूजाच्या लग्नाबद्दल बोलशील. वय म्या बोलले होते छोटू की मी येळ बघून बोलन म्हणून, पण अजून येळ नाही आली बाबा. या वेळेच्या भानगडीत मी आणि पूजा फक्त वाटच बघत बसणार वाटतं. बघ बाबू, तू जरा माझी अडचण समजून घे. एका बाजूला तो पूजाचा भाऊ आहे अपूर्व, त्याला काय बी समजून घ्यायचं नाही. आणि दुसरीकडे हाय दिनू, तो माफी मागितल्या बगर तुझ्या आणि पूजाचे संबंध जुळू देणार नाही म्हणतो. मग मी काय करू आजी? या दोघांच्या भांडणात मी आणि पूजा भरडले जात आहोत. हे बघ, आता तू विचार करू नको न बोलू बी न ग. हा, जरा धूळ बसली ना की मी दिनू संग बोलते. चालेल आजी, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण प्लीज माझ्या विश्वासाला तडा नको देऊस. हा छोटू, तू आणि पूजा आपापसात बोलत जा. हा? आणि टाइम भेटला ना तर बाहेर भेटत बी जा, नाहीतर तिला वाटन की तुला तिची फिकीरच नाही म्हणून. तू खूप गोड आहेस आजी. मंदिरासमोर दुकान उघडलंयस आणि देवाच्या नावाने लूट चालवलीयस. हा, नाही हो दादा, तुम्ही दुसरीकडे पण चौकशी करा. 20 रुपयात एवढीच फुलं मिळतात. मला कोणाला काहीही विचारायची गरज नाहीये. जे बोललो ते बोललो. ह्या बाईंचे उरलेले 10 रुपये आत्ता परत कर. हे घ्या आई.
मला नव्हतं वाटलं की तुमची दुसरी भेट इतक्या लवकर होईल. खरं तर मला तुमचे आभार मानायचे होते, पण त्या दिवशी तुम्ही न सांगताच निघून गेलात. ठीक आहे, काही हरकत नाही. थँक्यू सो मच. त्या दिवशी माझी आणि त्या आजींची मदत केल्याबद्दल. यात आभार मानण्यासारखं काय आहे? मला तर त्या दिवशी हे कळतच नव्हतं की कोणी मुलगा आपल्या आईशी असं कसं वागू शकतो. तसा स्वस्तात निसटला त्या दिवशी तो. म्हणजे मला काही कळलं नाही. काही नाही. खरं तर तुम्हीही खूप हिमतीनं काम घेतलं त्या दिवशी. भीती नाही वाटत तुम्हाला? सत्याच्या बाजूने लढण्यात भीती कसली? आणि तसंही जो जितका घाबरतो लोक त्याला तितकंच घाबरवतात. अगदी बरोबर बोललात तुम्ही. मला तुमचं नाव कळू शकेल? हो, माझं नाव आकांक्षा आहे. आणि तुमचं? माझं नाव हॅलो. ठीक आहे, मी लगेच पोहोचतोय. मला जरा लवकर पोहोचायचंय, म्हणून मला आता निघावं लागेल. विचित्रच मुलगा आहे. स्वतःचं नावही नाही सांगितलं. हो स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या सुकन्या सुकन्या